नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाहुबली ॲग्रो सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण कन्नड तालुका येथील जैतापूर या गावामध्ये आलेलो आहे आणि आपले प्रगतशील शेतकरी देवदास भाऊ भिंगारी हे पण आपल्यासोबत आहे. जे भरपूर वेगवेगळे प्रयोग करत असतात. यांनी मागच्या वर्षी मला वाटतं 4 वर्षापूर्वी त्यांनी त्यांच्या 1 एकर शेतामध्ये त्यांनी सफरचंदाची पण लागवड केली होती. सफरचंद सरासरी झाड मला वाटतं आपले फळं लागून त्यांनी मग ते, कारण आपल्याकडे जे वातावरण त्याला सुटेबल झालं नाही, त्यामुळे त्यांनी ते 1 एकर जे आहे त्यांनी ते काढून घेतले. त्यात म्हणजे त्यांनी सक्सेस झाले नाही, त्यामुळे ते विल्टिंगचा जास्त प्रॉब्लेम येत होता, मर रोगाचा जास्त प्रॉब्लेम, त्यांनी ते काढून टाकलं. तसंच त्यांनी आता 2 वर्षापासून ते आता सगळ्यात महत्त्वाचं 2 वर्षापासून ते मल्चिंगवर कांदे करताय. त्यांनी मागच्या वर्षी पण मल्चिंगवर 2 वर्षापूर्वी पण घेतले होते, आता मागील वर्ष पण या वर्षी पण घेतले त्यांनी मल्चिंगवर कांदे. त्यांनी साधारणतः 4 एकर लागवड केली होती कांद्याची आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण त्यांची कांद्याची व्हरायटी कोणती होती, प्लस त्याच्यानंतर ते उत्पन्न वगैरे कसे आले काय होतं. नमस्कार, तुमचं नाव सांगा. तुमची कांद्याची व्हरायटी कोणती होती? अंबर फुटसंगी 5G ती होती. बरं, आणि त्याच्यानंतर जे तुम्ही 2 वर्ष कधीपासून लागवड करता समजा मल्चिंगवर? 2 वर्षापासून लागवड करतो. बरं, आणि मल्चिंगवरचे कांदे आणि या कांद्यामध्ये काय फरक वाटला बरं तुम्हाला? मल्चिंगवरचा ॲव्हरेज जास्त बसतं आणि माल टिकव जास्त राहतो. हां, टिकवण्यासारखं मालाची जास्त राहतो. बरोबर. आता मग आपण बघा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं होतं का मागच्या वर्षी पाऊस आला होता बघा, शेवट म्हणजे मागच्या वर्षी पाऊस साधारणतः 7 मे पासून पाऊस चालू झाला. 2 मे पासून पाऊस होता. तर आपला त्याच्यामधला जो 1 एकरचा कांदा तो पूर्णपणे बिना मल्चिंगचा कांदा होता, तो पूर्ण खराब झाला होता. आणि त्याच्यासोबतच आपला मल्चिंगवरचा कांदा होता. आणि तुमच्या सोबतच आणखीन भरपूर जणांचे कांदे जे होते बिना मल्चिंगचे ते पण काही जणांना रोट्या मारून दिले होते. पण मग ते मागच्या वर्षी तुम्ही मल्चिंगवरच्या कांद्याचं किती ॲव्हरेज काढलं होतं? 250 1 एकरमध्ये. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी पाऊस असताना सुद्धा त्यांनी मल्चिंगवरचा कांदा जो आहे 250 क्विंटल पर एकर त्यांनी ॲव्हरेज काढलेलं होतं. आणि व्हरायटी कोणती होती? अंबर फुरसंगीची व्हरायटी होती. आणि आता ह्यावर्षी पण त्यांचं साधारण त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी यावर्षी 4 एकरची लागवड केलेली आहे. ह्यावर्षी पण त्यांचं 4 एकरमध्ये 800 क्विंटलपर्यंत त्यांचं ॲव्हरेज बसणार आहे असं त्यांचं 100% म्हणणं आहे. कारण याच्यामधला फरक भरपूर येतो मल्चिंगवरचा आणि याच्यामधला. कारण याच्यामध्ये क्वालिटी चांगली असती, त्याच्यानंतर किपिंग क्वालिटी पण चांगली बघू शकता तुम्ही. एकसारखा हे कलर चांगला आलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण मागच्या वर्षी त्यांना पहिल्यापासून तर शेवटपर्यंत आपण त्यांना ट्रीटमेंट दिली होती. कॅनबॅक्सिस कंपनीचं शुभारंभ डोसपासून तर त्याच्यानंतर स्प्रे असतील, त्याच्यात सगळ्या काही जे गरज असेल त्यानुसार आम्ही त्यांना ट्रीटमेंट वगैरे दिलेली आहे. 33 कोटी हा शुभारंभ 33 कोटी सगळं त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. आपण बघू शकता बा कांद्याची क्वालिटी कशा पद्धतीने. अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. आणि तुमच्या काही शंका असतील ते शंका इथं आमच्या कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आम्हाला त्याचं काही प्रॉब्लेम असतील ते तुमचे काही प्रॉब्लेम बी असतील ते सांगा. किंवा तुम्ही येणाऱ्या वर्षात मल्चिंगवर कांदा लागवड करणार असाल ते इच्छुक असेल त्याचे पण सांगा आम्हाला. धन्यवाद.